नमस्कार, मी होले शिवनाथ किसनराव, राव नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विषय इतिहास, प्रकरण तिसरे, भारत आणि युरोपियन वसाहतवाद। यातील पहिला भागामध्ये आपण पोर्तुगीजांनी भारतामध्ये कशा वसाहती स्थापन केल्या, त्यांच्याशी आपला कसा संघर्ष झाला आणि पोर्तुगीजांपासून भारतीयांनी कशा वसाहती आपल्या ताब्यात मिळवल्या याचा संघर्ष पाहिला। त्यानंतर ब्रिटिशांनी भारतामध्ये कशा वसाहती स्थापन केल्या हा दुसरा भाग पाहिला। या दुसऱ्या भागामध्ये व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले। ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील आपला राज्यकारभार कशा पद्धतीने वाढवलेला होता। पूर्वेकडील देशांशी व्यापार करत असताना त्यांना कोणकोणत्या सवलती दिल्या, या सवलतीचा वापर त्यांनी कशा पद्धतीने केला। त्यांचा व्यापार शिळाच्या जहाजाने होत असायचा, येण्या जाण्यासाठी वेळ लागायचा, म्हणूनच त्यांनी या भारतामध्ये वखारी स्थापन करण्यास सुरुवात केली आणि या वखारी ज्या भारतामध्ये स्थापन केल्या होत्या यामध्ये ठेवणारे कामगार, त्या अधिकारी, त्यांची देखभाल कशा पद्धतीने ते करत असायचे या सर्वांची माहिती आपण दुसऱ्या भागामध्ये। आज आपण तिसऱ्या भागामध्ये या युरोपियन वसाहतवादापैकी डचांच्या वखारीची माहिती पाहणार आहोत। इसवी सन 1602 मध्ये अनेक डच लोकांनी एकत्रित येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी, कोणती? युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी नावाची एक संस्था भारतामध्ये स्थापन केली, जिच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांना पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार प्राप्त झाला। डच सरकारने त्या अंतर्गत या कंपनीला नोकर ठेवणे, भारतामध्ये आपल्या वखारी स्थापन करणे, भारतामध्ये किल्ले बांधणे, या ठिकाणी नाणी तयार करणे, पूर्वेकडील देशांशी युद्ध करणे किंवा त्यांच्याशी तह करणे, हे सर्व अधिकार या डच सरकारने या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला दिले। म्हणजेच या कंपनीच्या मार्फत जर नोकर भरती करायची असेल तर ती नोकर भरती भारतातून करायची, तो अधिकार त्यांना प्राप्त झाला। भारतामध्ये वखारी स्थापन करण्याचा अधिकार झाला। या वखारींच्या संरक्षणार्थ किल्ले बांधण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला। खर्च भागवण्यासाठी नाणी तयार करण्याचा अधिकार देण्यात आला। त्याचबरोबर या पूर्वेकडील देशांशी युद्ध आणि व्यापार करण्याचा, त्यांच्याशी तह करण्याचा अधिकार या डच सरकारने या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला दिला। त्यासाठी या कंपनीने गव्हर्नर जनरल नावाचा जो अधिकारी आहे, तर या गव्हर्नर जनरल या अधिकाऱ्याची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यास सुरुवात केली होती। 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीने आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून ते जपानपर्यंत आपल्या वसाहती स्थापन केल्या। वेगवेगळ्या ठिकाणी वखारी उभारल्या, त्यामध्येच सध्याचे मोझांबिक, दक्षिण आफ्रिका, येमेन, इराण, इराक, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, म्हणजेच जे काही पूर्वेकडील देश आहेत, तर या पूर्वेकडील देशांची जो व्यापाराचा अधिकार दिला, भारत आणि भारतालगतचे जे वेगवेगळे देश आहेत त्या ठिकाणी त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या। यामध्ये म्यानमार, सयाम, व्हिएटनाम, लाओस, कांपुचिया, तैवान, चीन, जपान, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांचा समावेश होतो। डचांनी वखारीतीच्या इमारती बांधून त्याला तटबंदी करून संरक्षणार्थ तोफा ठेवायला सुरुवात केली। ज्या वसाहती स्थापन केल्या होत्या, या वसाहतीच्या संरक्षणार्थ सभोवताली तटबंदी, उंच भिंती बांधलेल्या होत्या। जशा किल्ल्यांना संरक्षण भिंत बांधलेली असती चारो बाजूंनी भुईकोट किल्ल्याला,
वाड्यांना संरक्षण भिंत असते. हल्लीच्या कालखंडामध्ये आपण मोठ्या वाड्याला बंगल्याला कंपाऊंड करतो, त्याच पद्धतीने उंचचे उंच भिंती या डचांनी त्या कालखंडामध्ये आपल्या वखारीभोवती बांधलेल्या होत्या. संरक्षणार्थ तोफा ठेवल्या होत्या. शत्रूपासून जर हल्ला झाला तर त्या हल्ल्याचा परतावा करण्यासाठी या डचांनी तोफा ठेवायला सुरुवात केली होती. डचांच्या नोकर भरतात किंवा जी नोकर भरती त्यांनी केली होती या डच लोकांनी, यामध्ये स्थानिक लोकांचा सुद्धा समावेश केला होता. म्हणजे केवळ डचच लोक या ठिकाणी त्यांच्या सैन्यामध्ये भरती होत नसायचे, तर भारतातीलही जी काही स्थानिक जनता आहे त्या स्थानिक जनतेतून नोकरांची भरती केली जात होते. आणि अशा पद्धतीने त्यांनी ज्या वेगवेगळ्या वसाहती स्थापन केल्या, त्यांना जे जे अधिकार प्राप्त झाले होते त्या अधिकाराच्या जोरावरती भारतामध्ये आपली सत्ता पसरवण्यात त्यांना यश आलेलं होतं. डचांनी भारतात मछलीपट्टण, पेतापुली, पुलिकत, तिरुपापुलियार, पुर्तनोहू, कारिकल, चिन्नुरा, ठट्टा, आग्रा, अहमदाबाद, भडोच, खंबायत, सुरत, नागापट्टम या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. जवळजवळ ही 15 ते 20 प्रमुख शहरं आहेत जी भारतामध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये व्यापाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची होती, ज्या ठिकाणी सहजासहजी कच्चा माल उपलब्ध होईल, ज्या ठिकाणी आपण तयार केलेला माल सहजरित्या विकता येऊ शकतो, या ठिकाणी त्यांनी आपल्या वखारी स्थापन केल्या होत्या. विजयनगरच्या शासकीय परवान्याने त्यांना पुलिकत आणि नागापट्टम येथे किल्ले बांधले. पूर्वीच्या कालखंडामध्ये आपलं जे विजयनगरचं राज्य होतं त्या राजाच्या परवानगीने त्यांनी या 2 ठिकाणी किल्ले बांधण्याची परवानगी मिळवली होती. पुढे डचांनी पोर्तुगीजांचा सुद्धा पराभव केला. जे पोर्तुगीज सुरुवातीच्या कालखंडामध्ये भारतात व्यापारात, आरमारात सर्वात अग्रेसर होते, तर या पोर्तुगीजांचा पराभव या डचांनी त्या कालखंडामध्ये केला होता. वखारी स्थापन केला, सागरी आरमार त्यांनी मजबूत करण्याचं काम केलं आणि तदनंतरच्या कालखंडामध्ये या पोर्तुगीजांचा पराभव करून कोची, कोंडुगल्लूर, कन्नूर आणि कोल्लम येथील किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतले. म्हणजेच या डचांनी आपला आरमार, आपलं सामर्थ्य, आपलं सैन्य अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न भारतामध्ये केला. या वखारीच्या जोरावरती स्थानिक लोकांच्या भरतीतून मोठं सैन्य उभारलं आणि पोर्तुगीजांसारख्या सामर्थ्यशाली युरोपियन राष्ट्राचा पराभव करून त्यांच्या ताब्यातील किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतले. कोचीच्या राजाशी तह करून डचांनी काळ्या मिरीची निर्यात, कोचीचा जो राजा होता तर या कोचीचा राजाशी तह केला आणि या कोचीच्या राजाशी तह केल्यानंतर काळ्या मिरीची जी निर्यात केली जात होती, तर ही काळी मिरी मोठ्या प्रमाणात भारतामध्ये उपलब्ध होत असायची. तर या काळ्या मिरीचा निर्यात करण्याचा एकाधिकार त्या कालखंडामध्ये डचांनी प्राप्त केला होता. 17व्या शतकाच्या सुरुवातीला डचांचे आरमार प्रबळ होतं. जो कालखंड छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड म्हणून ओळखला जातो, भारतात केवळ या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज सोडून दुसऱ्या राज्याकडे आरमार, सागरी आरमार उपलब्ध नव्हतं. मग हा 17व्या शतकातील जो सागरी आरमाराचा जो त्यांचा कालखंड आहे, तर तो प्रबळ सागरी आरमार त्यांच्याकडे या कालखंडात उपलब्ध होतो. कोणत्याही बिकट प्रसंगी भारताच्या किनाऱ्यावरती 20,000 आरमार, 3 ते 4,000 सैनिक उतरवण्याची क्षमता या डचांची त्या कालखंडामध्ये होती. मुघल, आदिलशाही, कुतुबशाही जहाजांना डचांकडून परवाना घ्यावा लागत होता. म्हणजे जर त्या सागरामध्ये पोर्तुगीज, आदिलशहा, कुतुबशहा यांना जर आपलं जहाज पाठवायचं असेल तर त्या डचांकडून परवाना घ्यावा लागत होता. परवाना म्हणजेच कर्ताज. मग हा कर्ताज जर घेतला नाही तर ते जहाज जप्त केलं जाईल, ते जहाज बुडवलं जाईल, त्यातील माल जप्त केला जाईल, यासारखे कडक नियम होते. मग त्याच पद्धतीने जर या डचांचा परवाना या मुघल शहातील ज्या प्रमुख शाह्या होत्या, कुतुबशहासारख्या, त्याचबरोबर आदिलशहासारख्या
त्यांना सुद्धा परवाना घ्यावा लागत होता आणि परवाना न घेता जर त्यांनी प्रवास केलास जहाज जप्त केली जात होती. मग अशा पद्धतीने डचांनी आपल्या सागरी आरमाराच्या जोरावरती भारतामध्ये आपला पाया भक्कम केला. त्यानंतर आपण आणखी एक युरोपियन राष्ट्राची माहिती पाहणार आहोत, ते म्हणजेच फ्रेंच. भारतामध्ये ज्या युरोपियन वसाहती स्थापन झाल्या होत्या यामध्ये पोर्तुगीज, ब्रिटिश, डच आणि फ्रेंच वसाहती सर्वात शक्तिशाली होत्या. मग पैकी शेवटची जी वसाहत आहे तर ती म्हणजेच फ्रेंच वसाहत. मग या फ्रेंच वसाहतीने त्यांचा जो अर्थमंत्री आहे 1664 मध्ये कोल्बेर या अर्थमंत्र्याने 1664 मध्ये त्यांचा जो अर्थमंत्री आहे तर त्याचं नाव काय आहे? कोल्बेर. या कोल्बेरच्या पुढाकाराने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्यात आली. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी फ्रेंचचा 1664 मधील जो काही त्या काळातील अर्थमंत्री होता त्याचं नाव आहे कोल्बेर. या कोल्बेरच्या पुढाकाराने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ही 1664 मध्ये स्थापन करण्यात आली. फ्रान्सचा राजा 14वा लुई याने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार दिला. फ्रेंचचा राजा 14वा लुई या 14वा लुई नावाच्या राजाने त्या ठिकाणी पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार दिला. त्या अंतर्गत त्यांना जे जे अधिकार देण्यात आले होते, सैन्य व आरमार बाळगण्याचा, कर माफी करण्याचा, आपल्याबरोबर सैन्य बाळगणे, त्याचबरोबर आरमार मजबूत करणे, जो काही कर त्या ठिकाणी आकारायचा आहे तर तो कर माफीचा अधिकार सुद्धा या फ्रेंचांनी या कंपनीला देण्यात आलेला होता. पोर्यात्य राजांशी म्हणजे पूर्वेकडील जे राज्य करत होते त्या राजांशी तह किंवा युद्ध करण्याचा अधिकार सुद्धा या कंपनीला दिला होता. जर एखाद्या प्रसंगी एखादा राजा तुम्हाला विरोध करत असेल तर या कंपनीने स्वतः परस्पर निर्णय घेऊन त्याच्याशी युद्ध करता येत असायचं. प्रसंगी तो जर नमती भूमिका घेत असेल तर त्याच्याबरोबर तह करण्याचा अधिकार सुद्धा दिलेला होता. कंपनीने 1666 मध्ये मुघल बादशाह औरंगजेब याच्या दरबारात एक शिष्टमंडळ पाठवलं होतं. कधी पाठवलं? 1666 मध्ये एक शिष्टमंडळ मुघल बादशहाच्या दरबारात, की ज्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये औरंगजेब बादशाह भारतामध्ये राज्य करत होता, तर त्याच्याकडे एक शिष्टमंडळ पाठवलं होतं आणि या शिष्टमंडळाकडे पाठवून सुरत येथे वखार टाकण्याची परवानगी त्यांनी प्राप्त केली होती. मग हे जे सुरत शहर आहे व्यापाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण होतं. कापड उद्योग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरभराटीला आलेला आहे. तोच ओळखून फ्रेंचांनी या बादशहाकडून सुरत या ठिकाणी वखार टाकण्यास परवानगी मिळाली. फ्रेंचांनी त्यानंतर 1668 मध्ये पहिली वखार या परवानगी प्राप्त झाल्यानंतर 1668 मध्ये सुरत या ठिकाणी स्थापन केली. 1668ला सुरत या ठिकाणी या फ्रेंचांची पहिली वखार भारतामध्ये स्थापन झाली. 1666ला त्यांनी शिष्टमंडळ पाठवून परवानगी मिळवली आणि 68 मध्ये सुरत या शहरामध्ये त्यांनी आपली पहिली वखार जी आहे तर ती स्थापन केली. त्यानंतर हळूहळू भारतामध्ये आपलं बस्तान बसवण्यास त्यांनी सुरुवात केली. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या वखारी स्थापन करण्यास सुरुवात केली, सैन्य वाढवण्यास सुरुवात केली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावरती पॉंडिचेरी, चंद्रनगर, माहे, कारिकल, राजापूर, बालासोर, कासिम बाजार, मछलीपट्टण येथे वखारी स्थापल्या. या काळात फ्रेंचांचा कुतुबशाही डच यांच्याशी संघर्ष चालू झालेला होता.
पॉंडिचेरी हे फ्रेंचांचे मुख्य ठाणं. ज्या वेगवेगळ्या वसाहती त्यांनी स्थापन केल्या होत्या, या वसाहतीपैकी त्यांचं पॉंडिचेरी जे आहे, तर हे पॉंडिचेरी मुख्य ठाणं म्हणून ओळखलं जातं की ज्या ठिकाणी त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या त्या ठाण्यांपैकी एक महत्त्वाचं ठाणं म्हणून या पॉंडिचेरीचा उल्लेख त्या कालखंडामध्ये केला होतो. या प्रदेशावर कर्नाटकच्या नवाबाची सत्ता त्या कालखंडामध्ये होती. हे नवाबपद मिळवण्यासाठी नवाबाच्या घरात सत्ता स्पर्धा सुरू झालेली असताना ब्रिटिश आणि फ्रेंच दोघांनीही यामध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. दोघांचे भांडणं तिसऱ्याचा लाभ. या नवाबांच्या घरामध्ये नवाब पदावरून सत्ता संघर्ष सुरू झालेला असताना ब्रिटिशांनी आणि फ्रेंचांनी दोघांनी यामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि 1744 ते 1763 या काळात इंग्रज फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. 1744 ते 63 या कालखंडामध्ये फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्यामध्ये किती युद्ध झाले? 3 युद्ध. आणि हे कोणत्या भूमीत लढले गेली? कर्नाटकात. म्हणून याला कर्नाटक फ्रेंच आणि ब्रिटिश युद्ध म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. ही युद्ध 44 ते 63 या कालखंडामध्ये लढली गेली. ही तीनही युद्ध कर्नाटकात लढली गेली म्हणून याला कर्नाटक युद्ध असं म्हणतात. तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी या फ्रेंचांचा पराभव केला. सत्ता स्पर्धेत फ्रेंच नामोहरण झाल्यामुळे भारतात इंग्रजांना प्रबळ युरोपियन स्पर्धक उरला नाही आणि त्यामुळे ब्रिटिशांचं निर्विवाद वर्चस्व या भारतामध्ये निर्माण झालं. मग अशा पद्धतीने आपण या तिसऱ्या प्रकरणामध्ये पोर्तुगीजांनी भारतात कशा पद्धतीने व्यापारी वसाहती स्थापन केल्या, या वसाहतीच्या माध्यमातून त्यांनी कोणकोणते प्रदेश काबीज केले, भारतीयांचा त्यांच्याशी झालेला संघर्ष, त्याचबरोबर ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतात कशा वसाहती स्थापन केल्या आणि या वसाहतींचा भारतीय व्यापारावर कोणता परिणाम झाला, याचबरोबर भारतामध्ये डचांनी आपल्या वसाहती कशा स्थापन केल्या, या डचांनी भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी वखारी स्थापन केल्या, कोणकोणत्या ठिकाणी किल्ले बांधलेले होते, त्यांचा आणि भारतीयांशी कसा संघर्ष झाला, या संघर्षाची माहिती. आणि चौथा की फ्रेंच 1664 या कोल्बेर अधिकाऱ्याच्या मार्फत फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी त्यांनी स्थापन केली. त्यांचा चौथा राजा 14वा लुई याने खऱ्या अर्थाने पूर्वेकडील देशांशी त्यांना व्यापार करण्याचा अधिकार दिला आणि त्याच्या माध्यमातून व्यापार, युद्ध, तह हे वेगवेगळे अधिकार त्याला जे प्राप्त झाले होते, त्या अधिकारातूनच 1666 मुघल दरबारात शिष्टमंडळ पाठवून त्यांनी परवानगी मिळवली या ठिकाणी वखार स्थापन करण्याची आणि 1668 सुरत या ठिकाणी वसाहत स्थापन केली. ज्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या वखारी स्थापन झाल्या होत्या त्यापैकी पॉंडिचेरी हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचं होतं. याच ठिकाणी 1744 ते 1763 कालखंडामध्ये इंग्रज फ्रेंच यांच्यामध्ये जी 3 युद्ध झाली आहेत तर त्याला कर्नाटक युद्ध म्हटले जातात. आणि ही युद्ध कशामुळे की तेथील स्थानिक नवाबाच्या घरामध्ये सत्ता संघर्ष चालू असताना त्या सत्ता संघर्षामध्ये या फ्रेंच आणि ब्रिटिशांनी हस्तक्षेप सुरू केला. दोघांनाही तो प्रदेश प्राप्त करायचा होता, परंतु या सत्ता संघर्षामध्ये ब्रिटिशांनी फ्रेंचांचं नामोहरण केलं, फ्रेंचांना पराभूत केलं. दुसरी प्रबळ सत्ता या ठिकाणी ब्रिटिशांना विरोध करणारी उरली नाही, म्हणूनच या ठिकाणी भारतामध्ये ब्रिटिशांचं निर्विवाद वर्चस्व प्राप्त झालं. अशा पद्धतीने आपण युरोपियन वसाहतवाद हे तिसरं प्रकरण या ठिकाणी पाहिलं आहे. धन्यवाद.